श्यामची आई रात्र 31वी लाडघरचे रामतीर्थ. राजाला आज परत जावयाचे होते. त्याला वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकायला आपण नाही म्हणून त्याला वाईट वाटत होते. परंतु कर्तव्य कठोर आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात. चांगल्या गोष्टींचे मोह दूर ठेवावे लागतात. मोह वाईट गोष्टींचेच असतात असे नाही, तर चांगल्या गोष्टींचेही असतात. श्याम, आता आपण परत केव्हा भेटू? तुझी रसाळवाणी पुन्हा केव्हा ऐकावयास मिळेल? श्याम, तुझ्या आठवणी सांगतोस त्या असतात साध्या, परंतु त्यातून सुंदर धर्म तू दाखवून देतोस. कृष्णाच्या लहानशा तोंडात यशोदेला विश्व दिसले, तसे तुझ्या या लहान गोष्टीत धर्माचे व संस्कृतीचे विशाल दर्शन होते. श्याम, काल मी रामजवळ म्हटले की हा गोष्टीमय धर्म आहे किंवा ह्या धर्ममय गोष्टी आहेत. गोष्टीरूपाने तू धर्म सांगत आहेस, धर्मरूपाने गोष्टी सांगत आहेस. रोजच्या आपल्या साध्या जीवनातही किती आनंद व हृदयता आपणास होता येईल हे तू दाखवित आहेस, नाही का? या आयुष्याच्या मार्गावर सुखाला व संपत्तीला तोटा नाही. बहीण भावांचे प्रेम, गुरढोरांचे प्रेम, पशुपक्ष्यांचे प्रेम, या सर्वांमुळे जीवन समृद्ध, सुंदर व श्रीमंत करता येते. श्याम, तुझ्या आठवणी ऐकता ऐकता मला कितीदा रडू आले. त्या रात्री तू प्रेमाचे वर्णन करीत होतास त्यावेळेस मला गहीवरून आले होते. श्याम, आता केव्हा असे ऐकावयास सापडेल? तू जणू श्याम सुंदर कृष्णाची मूर्तीच आहेस, नाही? राजा, अतिशयोक्ती करण्याची तुला सवयच आहे. तुझे माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुला माझे सारे चांगलेच दिसते. माझ्यात एकच गुण आहे, तो म्हणजे कळकळ. या कळकळीने सारे सजून दिसते. मी कीर्तन करतो तेव्हा संगीत गायनाची उणीव मी माझ्या उत्कंठेने व कळकळीने भरून काढतो. राजा, माझजवळ दुसरे काय आहे? काही नाही, खरेच काही नाही. मी आपला बोलका ढलपा. कामे तुम्ही करता, मी गोष्टी सांगाव्या, कथा सांगाव्या, शब्द वेल्हाळ मी, परंतु तुम्ही कार्य वेल्हाळ आहात. राजा, मनातून मी माझे डोके कितीदा तरी तुमच्या पायांवर ठेवतो. भिका, नामदेव, राम हे किती काम करतात. तुम्ही मला मोठेपण दिले तरी माझजवळ काही नाही हे मी जाणून आहे. तुम्ही दगडाला शेंदूरपासून नमस्कार करीत आहात. श्याम बोलत होता. इतक्यात राम आला. काय रे राम, गाडी आली की काय? श्यामने विचारले. नाही, बेत बदलला आहे. आता न जाता रात्री जायचे ठरले. रात्रीची आठवण ऐकून बघत जाऊ असे दाजी म्हणाले. राजा, रात्री जा, काही उशीर होणार नाही, राम म्हणाला. देवाची इच्छा, राजा म्हणाला. सायंकाळ झाली होती. आकाशात अनंत रंगांचे प्रदर्शन उघडले होते. लाल, निळे, पिवळे सारे रंग तेथे ओतले होते. भव्य देखावा दिसत होता. नदी तीरावर जाऊन श्याम व राजा गोष्टी बोलत होते. गोष्टी बोलता बोलता दोघे मुख्य झाले. एकमेकांचे हात त्यांनी हातात घेतले, हात सोडून दिले. गुराखी गाई चारून परत जात होते. कोणी म्हशीच्या पाठीवर होते, कोणी पावा वाजवित होते. श्याम, चल परत जाऊ, राजा म्हणाला. राजा, असे भव्य सृष्टीदर्शन झाले म्हणजे वाटते कोठे जाऊ नये, इथेच बसावे व सृष्टीत मिळून जावे. सृष्टीच्या मूक अशा महान संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा. श्याम बोलत होता. त्याचे ओठ थरथरत होते. श्याम म्हणजे मूर्त भावना, श्याम म्हणजे मूर्त उत्कटता होती. शेवटी दोघे मित्र आले. आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमू लागली. आकाशाच्या गच्चीत एक एक तारा येता येता सारे आकाश फुलून गेले. गच्चीत एक एक माणूस जमता जमता सारी गच्ची भरून गेली. प्रार्थनेला सुरुवात झाली. प्रार्थना संपली. क्षणभर सारी मंडळी डोळे मिटून बसली होती. श्यामने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. आमच्या लहानपणी जेव्हा आईचे सांधे दुखत होते त्यावेळेस लाडघरच्या देवीला एक नवस केलेला होता. दापोली तालुक्यातच लाडघर म्हणून मोठे सुंदर गाव समुद्रकाठी आहे. लाडघर येथे रामतीर्थ आहे. लाडघराजवळ एके ठिकाणी समुद्राचे पाणी लालसर दिसते, तांबूस दिसते, म्हणून त्यास रामतीर्थ म्हणतात. तो देवीचा नवस कितीतरी दिवस फेडावयाचा राहिला होता. आईचे सांधे बरे झाले होते. जरी ती पहिले इतकी सशक्त राहिली नव्हती तरी हिंडू फिरू शकत होती, दोन धंदे करू शकत होती. लाडघरच्या देवीला लाकडाची बाहुली, लाकडाचा कुंकवाचा करंडा, खण, नारळ वगैरे वाहावे लागत असे. हा नवस फेडण्यासाठी आई पालघरहून दापोलीस येणार होती व दापोलीहून आईला घेऊन मी लाडघरात जावायचे असे ठरले होते. आई केव्हा येते याची मी वाट पाहत होतो. कितीतरी वर्षांनी आई पालघरच्या बाहेर जाणार होती. 12 वर्षात पालगडाच्या बाहेर ती गेली नव्हती. ना कधी हवा पालट, ना कधी थारे पालट.
आई आली. दापोलीहून लाडघरात जाण्यासाठी मी गाडी ठरवली. दापोलीहून पाठी निघावयाचे ठरले. दापोलीपासून लाडघर 3 कोस होते. 3 तासांचा रस्ता होता. पहाटेचा कोंबडा आरवला. आई उठली, मीही उठलो. गाडीवान वेळेवर आला व हाका मारू लागला. मी सारे सामान घेतले. आई व मी गाडीत जाऊन बसलो. लाडघरास आमची एक दूरची आतेबहीण होती. तिच्याकडे उतरावयाचे आम्ही ठरविले होते. सकाळी 7-8 वाजता पोचू असे वाटत होते. गाडीवानाने गाडी हाकली व बैल चालू लागले. बैल मोठ्या आनंदाने चालत होते. पहाटेची शांत वेळ होती. कृत्तिकांचा सुंदर पुंजाकार आकाशात दिसत होता. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज त्या शांत वेळी आल्हाददायक वाटत होता. जणू सृष्टी मंदिरातीलच त्या गोळ घंटा पहाटे वाजत होत्या. फुले फुलली होती. वारे मंद वाहत होते. पाखरे गात होती. सृष्टी मंदिरात काकड आरती सुरू झाली होती. गाडीमध्ये मी व माझी आई दोघेजणच होतो. मी व माझी आई आणि मी अगदी दोघेच होतो. आमचे एकमेकांवर फार प्रेम होते. माझे वय 14-15 वर्षांचे होते. तरी आईला मी लहानच होतो. आईला मुले कधी मोठी झाली असे वाटतच नसते. मी आईच्या मांडीवर डोके ठेवून पडलो होतो. गाडी मोठी होती. पुष्कळ जागा होती. आईच्या मांडीवर डोके खुपसून मी निजलो होतो. आई माझ्या डोक्यावरून, माझ्या केसांवरून आपला प्रेमळ हात फिरवित होती. किती रे भरभरीत शेंडी श्याम, तेल बिल नाही वाटते लावीत कधी, आईने विचारले. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. मी फार सुखावलो होतो. सुखावले मन, प्रेम पाझरती लोचन, अशी माझी स्थिती झाली होती. आई व मी आम्ही एकत्र कधीही प्रवास केला नव्हता. इतक्या स्वतंत्रपणे मोकळेपणे आम्ही कधी हिंडलो नव्हतो. आई व मी, होय, आम्हा दोघांचे त्या दिवशी जग होते. माझ्या मनात अनेक सुखस्वप्ने खेळत होती. मी मोठा होईन, शिकेन, माझ्या आईला मी काही कमी पडू देणार नाही, तिला सुखाच्या स्वर्गात ठेवीन वगैरे मनोरथ मी मांडित होतो. मनोरथाचे मनोरे रचावायचे व पाडावायचे हा मनाचा चंचल स्वभावच आहे. आई मला म्हणाली, श्याम, बोलत रे का नाहीस? अजून झोप पुरी नाही वाटते झाली. आई, तुझ्या मांडीवर मुकेपणाने मी निजावे व तू प्रेमळपणाने माझ्याकडे बघावेस, माझ्या अंगावरून हात फिरवावास, याहून दुसरे काही मला नको. आई मला थोपट. आई, तुझ्याजवळ नेहमी लहान मूल व्हावे असेच मला वाटते. थोपट मला ओव्या म्हण. माझे शब्द ऐकून आई खरोखरीच मला थोपटू लागली व ओव्या म्हणू लागली. रानातील पाखरे किलबिल करू लागली होती. दापोली ते लाडघर दुतर्फा घनदाट जंगल आहे. रस्त्यात सूर्याचा प्रकाशही येऊ शकत नाही. एके ठिकाणी डोंगरातून धोधो पाणी रस्त्यावर पडत आहे. तो देखावा भव्य व मूक करणार आहे. काजू, आंबे, फणस, वड, पायरी, करंज यांची झाडे दुतर्फा रस्त्याने आहे. त्या झाडावरून नाना प्रकारचे पक्षी हिंडू फिरू लागले, गाऊ लागले. सृष्टी जागृत होऊ पाहत होती. परंतु मी माझ्या आईच्या मांडीवर निजू पाहत होतो. झोप येत नव्हती तरी डोळे मिटून पडलो होतो. जगाची उठायची वेळ, परंतु माझी माता मला निजवीत होती. आईने ओव्या म्हणता म्हणता पुढील ओवी म्हटली. कधी कधी माझी आई स्वतःही ओव्या करून म्हणत असे. याचा मला त्यापूर्वी अनुभव आला होता. यावेळेसही तोच अनुभव आला. घनदाट या रणात धोधो स्वच्छ आहे पाणी, माझ्या श्यामच्या जीवनी देव राहो. आई अशी ओवी म्हणताच मी खाळकन उठून बसलो. धोधो वाहणाऱ्या पाण्याला पाहाव्यास मी उठून बसलो. आईने विचारले, का रे उठलास? कंटाळलास वाटते? नीज हो, माझी मांडी दुखायची नाही. मी म्हटले, आई, श्यामच्या जीवनात तू देवाला बोलवित आहेस, मग मी कसा निजू? देव येणे म्हणजे जागृती येणे. देव सर्वांना जागृती देतो. सूर्यनारायण सर्व जगाला चालना देतो, नाही का? दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. जंगल संपताच दूरचा उसंबळणारा सागर दिसू लागला. संसाराच्या जंगलाजवळच परमेश्वरी आनंदाचा समुद्र अपरंपार उचंबळत असतो. संसाराच्या जरा बाहेर जा की तिथे हा आनंद तुम्हाला भेटेल. दुरून टुमदार व सुंदर लाडघर व गाव दिसू लागला. आम्ही गावात शिरलो. ज्याच्या त्याच्या बागेत बैल रहाट सुरू होते. बागेचे शिंपणे चालले होते. रहाटाचा कू कू आवाज ऐकावयास येत होता. बैलांच्या पाठीमागून लहानशी शिमटी हातात घेऊन हाकलणारे मुलगे, त्यांचा आवाज ऐकू येत होता. पाण्याचे पाट बागेतून वाहत होते. पोफळी, नारळी, केळी, अननस यांना पाणी जात होते. प्रत्येकाचे घर व घराशेजारी प्रत्येकाने केळी, पोफळीचे, नारळीचे मोठा सुखी व सुंदर असा तो गाव.
नारळींचे आगर असा मोठा सुखी व सुंदर असा तो गाव होता. स्वच्छ व समृद्ध मुबलक पाणी, सुंदर हवा, फळाफुलांची रेलचेल, दाट झाडी. आमची गाडी गावातून चालली. नेमके घर आम्हास माहीत नव्हते. विचारित विचारित चाललो. वाटेत मुलांची शाळा होती. आमच्या गाडीकडे शाळेतील लहान मुले पाहू लागली. एखादी नवीन गाडी, नवीन पक्षी, नवीन मनुष्य, काहीही अपरिचित दृष्टीत पडताच मुलांची जिज्ञासा जागी होत असते. सुभाताईचे घर सापडले एकदाचे. गाडीवानाने गाडी सोडली. बैलांना बांधून चारा घातला. आम्ही घरात गेलो. सुभाताईला मी कधीही पूर्वी पाहिले नव्हते. आईने सुद्धा कितीतरी दिवसांनी तिला पाहिले. माझी आई सुभाताईपेक्षा वयाने वडील होती. आईच्या मोठ्या मुलीसारखी सुभाताई शोभत होती. आईला एकदम पाहताच चकित झाली. वहिनी ये, किती ग वर्षांनी आपण भेटत आहोत. अशा गोड शब्दांनी सुभाताईने आईचे स्वागत केले. आणि हा कोण, तिने माझ्याकडे पाहून विचारले. आई म्हणाली, सुभे, हा श्याम हो, लहानपणी हट्ट करणारा, सर्वांशी भांडणारा तो हो. हा तुला नाही का आठवत? बराच किती मोठा झालास, इंग्रजी शाळेत शिकतोस वाटते, सुभाताईने विचारले. हो, मी 4थ्या इयत्तेत आहे, असे मी उत्तर दिले. त्या प्रेमळ भरल्या घरात आम्ही एकदम घरच्यासारखी होऊन गेलो. सुभाताई म्हणाली, वहिनी, समुद्रावर आता स्नान करावयास जा, म्हणजे 10-11 वाजायला परत याल. दुपारी जेवणे खाणे झाल्यावर देवीला जाऊ, म्हणजे सायंकाळी तुम्हाला परत जायला गाडी जोडता येईल. राहत तर नाहीसच म्हणतेस. एवढी आल्यासारखी 8 दिवस राहतीस तर किती चांगले झाले असते. मलाही बरे वाटले असते. सासरी राहून माहेरचा अनुभव घेतला असता. राहशील का? सुभे, ही गाडी परत भाड्याची ठरवली आहे. शिवाय तिकडे घरी तरी कोण आहे? लहान मुलांना ठेवून आले आहे. श्यामची शाळा बुडेल. पुष्कळ वर्षांनी दोघी भेटलो, हेच पुष्कळ झाले. मग आताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो, आई म्हणाली. आम्ही कपडे घेतले. सुभाताईचे यजमान आमच्याबरोबर निघाले. गाडी जुंपली. गाडी जोराने निघाली. समुद्र जवळ होता. समुद्राच्या बाजूबाजूनेच रस्ता होता. आम्हाला रामतीर्थावर जावायचे होते. मी समुद्राकडे सारखा पाहत होतो. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी त्याला जणू पिऊन टाकीत होतो. अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार. खाली निळा पाण्याचा समुद्र, वर निळा आकाशाचा समुद्र. आमची गाडी योग्य ठिकाणी आली. सुभाताईचे यजमान व आम्ही खाली उतरलो. कोठे स्नान करावयाचे ते त्यांनी आम्हाला दाखविले. समुद्राच्या लाटा तेथे उसळत होत्या. येथील वाळूही जरा लालसर आहे असे वाटत होते. येथेच लाल पाणी का बरे, असे सुभाताईच्या यजमानास मी प्रश्न विचारला. ते म्हणाले, देवाचा चमत्कार, दुसरे काय. आई म्हणाली, येथे देवाने राक्षसास मारले असेल म्हणून पाणी लाल झाले. सुभाताईचे यजमान म्हणाले, हो, तसा तर्क करावयास हरकत नाही. लंगोटी लावून मी समुद्रात शिरलो. लहान लहान लाटांबरोबर मी खेळू लागलो. फार पुढे मी गेलो नाही. समुद्राचा व माझा फारसा परिचय नव्हता. आई गुडघ्याहून थोड्या जास्त पाण्यात जाऊन बसली व अंग धुवू लागली. समुद्र शेकडो हातांनी हळूच गुदगुल्या करावयास हसत हसत खेळत खिदळत येत होता. पायाखालची वाळू लाट माघारी जाताच निसरत होती. आम्ही मायलेकरे ईश्वराच्या कृपा समुद्रात डुंबत होतो. पाणी खारट होते तरी तीर्थ म्हणून आई थोडे प्यायली व तिने मलाही प्यावयास लावले. आईने समुद्रास फुले वाहिली, हळद कुंकू वाहिले. समुद्राची तिने पूजा केली. 4 आणे समुद्रात फेकून दिले. मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहे त्या रत्नाकराला आईने 4 आणे दिले. ती कृतज्ञता होती. चंद्र सूर्य निर्माण करणाऱ्या देवाला भक्त काडवातीने निरांजनाने ओवाळतो. स्वतःच्या अंतःकरणातील कृतज्ञता व भक्ती काहीतरी बाह्य चिन्हात प्रकट करावयास मनुष्य पाहत असतो. त्या अनंत सागराला पाहून थोडी त्यागबुद्धी नको का शिकावयाला. कोरडे नेसून पुन्हा आम्ही गाडीत बसलो. गाडी घरी आली तो 12 वाजावयास आले होते. भूक भरपूर लागली होती. सुभाताईने पाणी वगैरे घेऊन तयारी केलीच होती. तिच्या यजमानांचे स्नान संध्या देवतार्चन पहाटेच होत असे. पहाटे सारे करून मग ते बागेच्या आगाराच्या कामाला लागत असत. आम्ही जेवावयास बसलो. जेवण अत्यंत साधे परंतु रुचकर होते. सुभाताईने तेवढ्यातल्या तेवढ्यात आमच्यासाठी खांडवी हे साधे पक्वान्न केले होते. नारळाचा आंगरस काढला होता. नारळाची चटणी होती. प्रत्येक पदार्थाला नारळाने रुची आली होती. वांगी व त्यात मुळ्याच्या शेंगा अशी भाजी होती. ती मोठी झकात झाली होती. घरचे लोणकडे धूप होते. श्याम श्लोक मन चांगलासा, आई म्हणाली. मी केयुरा न विभूषयंती पुरुष हा संस्कृत श्लोक म्हटला. सुभाताईच्या यजमानास माझा श्लोक फार आवडला.
इंग्रजी शाळेत जातोस तरी श्लोक म्हणायला लाजत नाहीस वाटते. अलीकडच्या मुलांना 4 श्लोकही चांगले पाठ येत नाहीत. तुझा नंबर कितवा आहे श्याम? त्यांनी मला विचारले. 2रा. मी सांगितले. वा, चांगला हुशार दिसतोस. ते म्हणाले. सुभाताईचा मुलगा 5 वर्षाचा होता व मुलगी 2-2.5 वर्षांची होती. मुलगा मधू वडिलांजवळ बसला होता. त्याने एक चांगला श्लोक म्हणून दाखविला. श्याम, खांडवी घे ओ आणखी, लाजूबिजू नकोस. सुभाताई म्हणाली. श्याम, मुळी साऱ्या जगाचा बिडस्त, येथे नको हो लाजायला. श्याम, आई हसत म्हणाली. माझी आईही जेवावयास बसली होती. सुभाताई तिला प्रेमाने म्हणाली. वहिनी, तू आपली सावकाश जेव, त्यांना जाऊ दे उठून. साऱ्यांची जेवणी झाले. ओल्या पोफळातील सुपारी सुभाताईने आईला दिली. मी सुपारी खात नसे, परंतु ओल्या सुपारीतले खोबरे कुरतडून खाल्ले. सुभाताई व आई दोघींनी आवरावर केली. दोघीजणींनी जरा अंग टाकले व दोघीजणी बोलत होत्या. सुभाताईच्या मुलग्याबरोबर मी आग्र्यात गेलो. आग्र्यातील मजा पाहत होतो. कितीतरी केळी प्रसवल्या होत्या. केळीच्या दात्यांची पखरण पडली होती. केळीच्या दात्यांची चटणी करतात, परंतु फार असले म्हणजे त्यांना कोण विचारतो. केळ फुलांची एक एक पारी उघडत होती व केळ्याची फणी बाहेर पडत होती. पेरूचे झाड होते, त्यावर मी चढलो. पोपट बसले होते त्याच्यावर. एक सुंदर पेरू पोपटाने टोचला होता. आम्ही तो पाडला व खाल्ला. इतक्यात सुलभाताईने हाक मारली म्हणून मी घरात गेलो व मधूही पाठोपाठ धावत आला. श्याम, त्या पपनशीवरची 2-3 पपनसे तोडून आण. 2 येथे फोडू व 1 बरोबर घेऊन जा. गाडीत खायला होईल, सुलभाताईने सांगितले. कोठे आहे झाड असे मी विचारतात. चल, मी दाखवितो मामा, असे मधू म्हणाला व माझा हात धरून मला ओढू लागला. पपनशीच्या झाडावर पिवळी नारळाच्या सुकडी एवढी पपनसे लटकलेली होती. आमच्या घरी लहानपणी पपनसे होती, परंतु तिला तितकी मोठी फळे येत नसत. मी झाडावर चढून 2-3 पपनसे पाडली. पपनसे घेऊन आम्ही घरात गेलो. मी अशी सूचना केली की रानात देवाला जावायचे, तेथेच पपनसे फोडावी. रानात मजा येईल. परंतु सुभाताई म्हणाली, रानात आपण ओला नारळ व पोहे खाऊ, पपनसे येथेच फोडा. पपनसे फोडण्यात आली. गाडीवानालाही नेऊन दिल्या फोडी. फारच गोड होती पपनसे. देवीला जायची वेळ झाली. मी गाडीवानास उठवले. सुभाताई, तिची मुले, मी व माझी आई सारी गाडीत मावलो. गाडी मोठीच होती. गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी ती देवी होती. आईने देवीची पूजा केली. लाकडी बाहुली, करंडा, बांगड्या तिच्या पायांवर वाहिल्या. खण नारळांनी देवीची ओटी भरण्यात आली. साऱ्यांनी कपाळाला अंगारा लावला व घरच्या माणसांसाठी कागदाच्या चिटोऱ्यात आईने पुडी करून घेतली. मग आम्ही वनभोजन केले. नारळ, पोहे, गूळ. रानात गंमत वाटली. रानात नेहमी मजा वाटते. मनाला प्रसन्न व मोकळे वाटते. वनभोजने तेथे घरच्या भिंती नसतात. विशाल सृष्टीच्या विशाल घरात आपण असतो. तेथे संकुचितपणा नाहीसा झालेला असतो. देवीच्या पाया पडून आम्ही घरी गेलो. आम्हाला आता परत दापोलीत जावयाचे होते. दापोलीहून रात्री बैलगाडीने आई परत पालगडला जाणार होती. आम्ही तयारी केली. मी सुभाताईला व तिच्या यजमानांना नमस्कार केला. तू दापोलीस जवळच आहेस, एखाद्या रविवारी यावे. घरी पालगडास इतके लांब जावायचे तर येथे येत जा. ऐकलेस ना श्याम? सुभाताई म्हणाली. तिचे यजमान म्हणाले, श्याम, येत जा रे, आम्ही काही परकी नाही. अरे, गेल्या आल्याशिवाय ओळख तरी कशी होणार? हो, मी म्हटले. आम्ही देवाच्या पाया पडलो. देवांना सुपारी ठेवली. सुभाताईने पोफळे, 2 शहाळी, 1 मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बांधून दिली. पपनसेही 2 घेतली. सुभे, येते हो, आई म्हणाली. आई निरोप मागू लागली. वहिनी, आता पुन्हा ग, केव्हा भेटशील? सुभाताई भरल्या मनाने म्हणाली. आई म्हणाली, सुभे, देवाला माहीत केव्हा भेटू ते. 12 वर्षांनी मी आज पालगड सोडून क्षणभर बाहेर पडले. जायचे तरी कोठे? येऊन जाऊन माझे 2 भाऊ पुण्या मुंबईकडे आहेत. त्यांच्याकडे गेले तर, परंतु त्यांचे संसार आहेत. त्यांना बहिणींची आठवण कोठे येत असेल एवढी. सुभे, गेली 5 वर्षे सारखा हिवताप लागला आहे पाठीस. ताप आला की पडावे अंथरुणावर. घाम येऊन ताप निघाला की उठावे कामाला. घरात तरी दुसरे कोण आहे? गरिबाला दुखणी येऊ नये तो पापच ते. जिभेला चव मुळी कशी ती नसते. आल्याचा तुकडा व लिंबाची फोळ घेऊन कसे तरी 2 घास कशाखाली ढकलायचे. असो, देवाची इच्छा. आपण माणसे तरी काय करणार दुसरे? आला भोग भोगावा.
आलेला दिवस दौडावा हे सांगायचे तरी कोणाला, कोणाजवळ दुःख उघडायचे. इतक्या वर्षांनी तू भेटलीस, तुझा प्रेमळ स्वभाव म्हणून बोलावेसे वाटले. माझ्या मुलीसारखीच तू, चंद्रिनी तू खेळत असा. तुला न्हायला घातले आहे, तुला लहानपणी परकर शिवले आहेत, माझीच तू म्हणून बोलते. जरा दुःख हलके होते, बरे वाटते. जगात आपल्या दुःखाने दुसरा दुःखी होतो हे पाहून जरा बरे वाटते. पण मी कोणाजवळ बोलत नाही. एक देवाजवळ सांगावे बोलावे असे म्हणता म्हणता आईच्या डोळ्यात पाणी आले व सुभाताईने डोळ्यांना पदर लावला. वहिनी, आमच्या मधूच्या मुंजीत ये हो आता. वहिनी, श्याम वगैरे मोठे होतील मग नाही होते मी ते काही कमी पडू देणार. मुले आपली तुझी चांगली आहेत, हीच देवाची देणगी. सुभाताई म्हणाली. आई म्हणाली, हो तेवढे सुख आहे. श्याम सुट्टीत घरी आला की माझे सारे काम करू लागतो व शाळेतही हुशार आहे म्हणतात. देव करील ते खरे. बरे येते हो. असे बोलल्यावर आईने सुभाताईच्या मुलांच्या हातात एक रुपया दिला. आणलेला खण सुभाताईला दिला. वहिनी, रुपया कशाला? सुभाताई म्हणाली. राहू दे ग, मी आता पुन्हा त्यांना कधी भेटेन. सुभे, तुझी वहिनी आता श्रीमंत नाही हो, असू देव हो तो रुपया. असे म्हणून मुलांच्या पाठीवरून हात फिरवून आई निघाली. आम्ही गाडीत बसलो. माय लेकरे पुन्हा गाडीत बसली. गाडी निघाली. बैलांना परत घरी जावायचे असल्यामुळे ते जलद जात होते. परंतु आता चढा होता, येताना उतार होता. बैलांना हळूहळू जाणे प्राप्त होते. गाव सुटला व गाडी नीट रस्त्याला लागली. सायंकाळ होत आली होती. सारा समुद्र तामस्तीर्थ झाला होता. फार सुंदर देखावा. सूर्य अस्तात जात होता. त्याच्याकडे डोळे पाहू शकत होते. तो आता लाल गोळा दिसत होता. समुद्र त्या दमल्या भागलेल्या सूर्याला सहस्र तरंगांनी स्नान घालावयास उत्सुक होता. सूर्य बुडाला. तो लाल गोळा समुद्रात पडला. त्यावेळेस हिरवे निळे दिसले. रात्रभर समुद्राच्या कुशीत निजून तो दुसऱ्या दिवशी परत येणार होता. दोन्हीकडे किर्र झाडी लागली. मधून आकाशात तारे दिसू लागले. रात्रीच्या वेळी जंगलातून जाण्यात फारच गंभीरता वाटते. रातकिडे ओरडत होते. दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. माय लेकरे गाडीत बोलू लागली. आई, पुन्हा आपण अशीच दोघे केव्हा बरे कोठे जाऊ. तुझ्याबरोबर मी कधी हिंडलो नाही. आई, तुझ्याबरोबर हिंडावे व प्रेम लुटावे असे वाटते. मी आईचा हात हातात घेऊन म्हटले. आई म्हणाली, तुम्ही मोठे व्हा, मग तुमच्या रोजगारावर मी येईन. मग मला पंढरपूर, नाशिक, काशी, द्वारका सगळीकडे हिंडवून आणा. तुझे आजोबा काशीला जाऊन आले होते. हे सुद्धा नाशिक, पंढरपूरला जाऊन आले आहेत. परंतु मी कोठे जाणार व कोण नेणार. अंगणातल्या तुळशीजवळच माझी काशी व माझे पंढरपूर. आपल्यात म्हण आहे ना, काशीत जावे नित्य वदावे, यात्रेच्या त्या पुण्य घ्यावे. जाईन म्हणत राहिल्याने गेल्याचे पुण्य लागते. अंगावर पाणी घेताना हर हर गंगे म्हणावे. विठोबा व विठेश्वर, गोदा व गंगा आपल्या अंगणात आपल्या घरी आहेत. गरिबासाठी ही सोय आहे. बाळ, आपण कोठे जावायचे हिंडायला. सावकाराचे गुमास्ते तर सारखे घरी धरणे धरून बसतात. वाटते नको हे जिने, पुरे हा संसार. कुठल्या यात्रा आणि बित्रा. अरे, ही संसार यात्रा हीच मोठी यात्रा हो. या यात्रेतूनच भरल्या हातांनी अब्रूनिशी मला डोळे मिटू दे म्हणजे झाले. डोंगरावर धोधो पडणारे पाणी, त्याच्याजवळ आम्ही आलो होतो. आईच्या डोळ्यातूनही शांत प्रवाह होता. गालांवर घळघळत होता त्या पवित्र गंगा यमुना मी माझ्या माथ्यावर घेतल्या. मी माझे तोंड आईच्या पदरात घुसविले. आई, तू मला हवीस. आम्हाला तुझ्याशिवाय कोण, खरेच कोण. मी तुझ्यासाठी शिकतो. तू नाहीस तर कोणासाठी शिकावयाचे, कोणासाठी जगावयाचे. आई, तुला देव नाही हो नेणार. असे म्हणून मी आईला घट्ट धरून ठेविले. जणू त्यावेळीच मृत्यू तिला न्यावयास आला होता व म्हणून मी तिला पकडून ठेवित होतो. देव करतो ते सारे बऱ्यासाठी. तुम्ही चांगले व्हा म्हणजे झाले. आई म्हणाली. आता गाडीत कोणी बोलत नव्हते. आईच्या मांडीवर भक्तिप्रेमाने, कृतज्ञतेने, सर्व कोमल भावनांनी उचंबळून मी माझे डोके ठेवले होते. मी थोड्या वेळाने पुन्हा आईला म्हटले. आई, तू लहानपणी एक गोष्ट सांगत असे. एका भिकाऱ्याचा मुलगा आपल्या झोळीतील 4 आणे रस्त्यावर टाकी. सकाळी त्या 4 दाणे रस्त्यावर टाकी. सकाळी त्या दाण्यांचे सुंदर सोन्याचे पीस होई. आई, आपलेही तसेच सारे चांगले होईल नाही का. आपले दारिद्र्य जाईल, चांगले दिवस येतील. श्याम, देवाला काय अशक्य आहे. तो रात्रीचा दिवस करतो, विषाचे अमृत करतो. सुदाम्याला देवाने सोन्याची नगरी नाही का दिली. परंतु आपण साधी संसाराची माणसे, आपली कोठे तेवढी लायकी आहे. आई म्हणाली. आई, देवाची कृपा नेहमीच असते होय ना.
गरिबी आली, अपमान झाले, हालअपेष्टा भोगाव्या लागल्या, तरीही तीही कृपाच असे म्हणतात ते खरे का गं? मी प्रश्न विचारला. बाळ, तुझ्या अडाणी आईला नाही रे समजत सारे. देव जे जे करतो ते बऱ्यासाठी, एवढे मात्र एक मला माहीत आहे. मी तुला लहानपणी मारले ते तुझ्या बऱ्यासाठी ना. मग माझ्याहून कितीतरी पटींनी देव दयाळू आहे. त्याच्यावर विश्वास ठेवावा. विषाचा पेला देवो, अमृताचा देवो, त्याच्यावर श्रद्धा असावी. आई जणू श्रद्धापनिषदच गाऊन राहिली होती. एकदम माझे लक्ष समोर गेले. वाघ, आई वाघ. मी घाबऱ्या म्हटले. काय तेजस्वी डोळे व भव्य भेसूर मुद्रा. काय ती ऐट. उजवीकडच्या जंगलातून डावीकडच्या जंगलात तो शिरला. रंगभूमीवर नट येतो व जातो तसेच त्याने केले. मायलेकरांच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकायला का तो आला होता? देवाची करुणा पटवून द्यावायला का तो आला होता? माझ्या आईवर पशुपक्षी प्रेम करीत, गाई गुरे मांजरे प्रेम करीत. मांजराची गोष्ट मी शेवटी सांगणार आहे. मांजर म्हणजे वाघाची मावशी. माझ्या आईवर मांजर प्रेम करी, मग वाघ का करणार नाही? तो माझ्या आईचे दर्शन घ्यावयास आला होता. क्रूरपणा दूर ठेवून नम्रपणे वंदन करावयास तो आला होता. हळूहळू दापोली गाव आले. दूरचे दिवे लुकलुक दिसू लागले. रात्री 9 वाजता आम्ही घरी येऊन पोचलो. आई त्याच रात्री पालगडास गेली नाही, दुसऱ्या दिवशी गेली. मित्रांनो, तो दिवस व ती रात्र माझ्या जीवनात अमर झाली आहेत. त्यानंतर पुन्हा कधीही मी व माझी आई एकत्र कुठे गेलो नाही. तो एकच दिवस. त्या एकाच दिवशी मी व माझी आई सृष्टी माऊलीच्या समुद्र व वनराजी यांच्या सहवासात होतो. दोघे रंगलो प्रेमात डुंबलो. हृदयात ओतली. त्या दिवसानंतर माझ्या आईच्या जीवनात अधिकाधिक कष्ट व संकटे येऊ लागली. देव माझ्या आईच्या जीविताचे सोने 100 नंबरी सोने करू पाहत होता. आणखी प्रखर भट्टीत तो तिला घालू लागला. गड्यांनो, माझी आई म्हणजे शापभ्रष्ट देवताच होती असे सांगून श्याम एकदम उठून गेला. सारे स्तब्ध बसले होते. थोड्या वेळाने मंडळी भानावर आली व आपापल्या घरी भरल्या अंतकरणाने गेली. श्यामची आई रात्र 31वी लाडघरचे रामतीर्थ सुफळ संपूर्ण. श्यामची आई रात्र 32वी कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक. त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्ज वसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जापायी सुख नाही. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय. मेले तरी कर्ज काढू नये. उपवास काढावे, परंतु ऋण नको. ऋणाने एकदाच सुख होते, ते म्हणजे ऋण घेताना. त्यानंतर ते नेहमी रडविते, भिकेस लावते. कर्जाने स्वाभिमान जातो, मान हरपतो. कर्जाने मान नेहमी खाली होते. कर्ज म्हणजे मिंधेपणा, दीनपणा. सावकाराचा माणूस. वडील त्याची बडदस्त ठेवीत होते. घरात चांगली भाजी करावयास त्यांनी सांगितले. केळीची पाने आणून ठेवली. कढी कर व कढीत कडीलिंब टाक म्हणजे वास लागेल, अशी आईला सूचना देऊन वडील शेतावर निघून गेले. तो मनुष्य ओटीवर बसला होता. आईने त्याला चहा करून दिला. घरातील पूड संपली होती तरी शेजारून आई घेऊन आली. चहा पाण्यानंतर आईने कडक पाणी त्याला आंघोळीस दिले. त्या कारकुनाने आंघोळ केली, परंतु स्वतःचे धोतरही त्याने धुतले नाही. सावकाराचा नोकर श्रीमंताच्या कुत्र्यालाही मान असतो. श्रीमंताच्या कुत्र्यांचेही गरिबांना मुके घ्यावे लागतात. एकदा एका शेतकऱ्याला एका श्रीमंताचा कुत्रा चावावयास आला. शेतकऱ्याने त्या कुत्र्याला काठी मारली. त्या श्रीमंताने शेतकऱ्यावर खटला भरला व त्या शेतकऱ्यास 25 रुपये दंड झाला असे मी वाचले होते. शेतकरी म्हणजे का माणूस आहे? साऱ्या जगासाठी खपणारा तो गुलाम, साऱ्या खुशाल चेंडूंना पोचणारा तो जणू पशु असे असून श्रीमंताच्या कुत्र्याला मारतो. मित्रांनो, हिंदुस्थानात पशुपक्षी यांना माणसांपेक्षा अधिक मान आहे. देवळात कुत्रे कावळे चालतील, घरात पोपट मैना चालतील, परंतु हरिजन खपणार नाही. पशुपक्ष्यांवर प्रेम करणारे परंतु मानवाचा तिटकारा करणारे असे नराधम जेथे आहेत तेथे सुख, सौभाग्य व स्वातंत्र्य कसे येणार? त्या सावकाराच्या माणसाचे ते ओंगळ धोतर माझ्या आईला धुवावे लागले. माझ्या पुण्यशील आईच्या हातून ते अमंगळ वस्त्र धुतले गेले. आईचा हात त्या धोतराला लागून ते धोतर वापरणारा पवित्र व्हावा असाही ईश्वराचा हेतू असेल. परमेश्वराचे हेतू अतर्क्य आहेत. तो शुद्धीचे कार्य कसे कुठून करून घेईल याचा नेम नसतो.
माझे वडील शेतावरून आले. तुमचे स्नान वगैरे झाले का असे त्यांनी कारकुनाला विचारले. तो होय म्हणाला. तुमची वाट पाहत होतो. तुमच्याजवळ बोलून हिशोब करून पैसे घेऊन मला सायंकाळी विसापूरला मुक्काम करावायचा आहे. आज रात्री तेथे वस्तीला राहीन असे तो म्हणाला. बरे, मी स्नान करतो, लवकरच पूजा वगैरे आटोपतो, तुम्ही थोडी विश्रांती घ्या असे त्यास सांगून वडील आंघोळीस गेले. स्नान करून ते आले व पूजेला बसले. आईला त्यांनी हळूच विचारले, त्यांना चहा वगैरे दिलास की नाही करून? कोठून आणून द्यायचा होता? साई म्हणाली. सारे काही दिले. त्याचे धोतरही धुवून वाळत घातले आहे. एकदाची धिनका जाऊ दे इथून लवकर. आई त्रासली होती, संतापली होती. वडील शांतपणे पूजा करू लागले. ते शांत होते तरी त्यांच्या मनातील खिन्नता बाहेर डोकावत होती. घरच्या देवाची पूजा करून वडील देवळात गेले. आईने पाटपाणी केले. धाकटा पुरुषोत्तम शाळेतून आला होता. त्याने ताटे घेतली. वडील लवकरच देवळातून परत आले. उठा वामनराव, हातपाय धुवा असे वडील त्यांना म्हणाले. या बसा, येथे सोहळे नसले तरी चालेल, काही हरकत नाही असे वडील त्यांना म्हणाले. जे वडील आम्हास सोहळ्या ओळ्यासाठी बोलावायचे त्यांना तो ओळा मनुष्य स्वतःच्या शेजारी चालला. जणू तो सावकाराचा मनुष्य म्हणजे देवच होता. त्याची हांजी हांजी करणे, त्याचा उदो उदो करणे एवढेच वडिलांचे काम होते. काय करतील? हा एवढा मिंदेपणा, हा तेजोभंग, ही सत्वहानी कशाने झाली? एका कर्जामुळे. कर्ज का झाले? लग्न मंजूतून वाटेल तसा खर्च केल्याने, पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहण्याने, या खोट्या कुलाभिमानामुळे, अंथरूण पाहून पाय न पसरल्यामुळे, भांडणाने, भाऊबंदकीने, कोर्ट कचेऱ्यांमुळे, कर्ज फेडावयास ताबडतोब न उठल्यामुळे, कर्ज उरावर बसत होते तरी जमिनीचा मोह न सुटल्यामुळे. गड्यांनो, तुमच्या बायका माणसांची, पोराबाळांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये, अब्रूचे धिंडवणे होऊ नयेत असे वाटत असेल तर कर्जाला स्पर्श करू नका. कर्ज असेलच तर शेतभात, दागदागिने सारे काही विकून आधी कर्जमुक्त व्हा. पाने वाढली. वामनराव व आमचे वडील जेवावयास बसले. पुरुषोत्तम, छानदार श्लोक म्हण, वामनराव शाबासकी देतील असा म्हण. वडिलांनी सांगितले. पुरुषोत्तमने श्लोक म्हटला, परंतु त्याला शाबासकी देण्या इतके वामनरावांचे हृदय नव्हते. सावकाराकडे राहून तेही निष्प्रेम, अनुदार होत चालले होते. आढ्यताखोर व दिमाखवाज होत चालले होते. संकोच नका करू वामनराव, भाजी घ्या आणखी, वाढ घ्या आणखी एक पळीभर असे आईस सांगून आग्रहपूर्वक वामनरावास वडील जेववीत होते. वामनराव विशेष काही बोलत नव्हते. तो साधा स्वयंपाक त्यांना आवडलाही नसेल. चमचमीतपणा स्वयंपाकात नव्हता. शेवटी जेवणे झाली. वामनराव वडील ओटीवर बसले. वामनरावास सुपारी, लवंग देण्यात आली. त्यांना प्यावायला ताजे पाणी पाहिजे होते म्हणून फासाला तांब्या लावून पाणी आणण्यासाठी पुरुषोत्तम विहिरीवर गेला. थंडगार पाणी तो घेऊन आला. वामनराव पेले. आई घरात जेवावयास बसली. मग काय भाऊराव, व्याजाचे पैसे काढा. तुम्ही आजचा वायदा केला होता. आज 75 रुपये तरी तुम्ही दिलेच पाहिजेत. खेप फुकट दौडू नका. तुम्ही सांगितले होते आज यावयाला म्हणून आलो. वामनराव खूप बोलू लागले. हे पहा वामनराव, 10 मन भात होते ते सारे विकले. त्याचे काही पैसे आले. काही नाचण्या होत्या त्या विकल्या. इकडून तिकडून भर घालून 25 रुपये तुमच्यासाठी बांधीव तयार ठेवले आहेत. आज इतकेच घेऊन जा. मालकांची समजूत घाला. आमच्यासाठी 4 शब्द सांगा. पैसे काही बुडणार नाहीत म्हणावे. हळूहळू सारा फडशा पाडू, बेबाक करू. जरा मुले मोठी होऊ देत, मिळवती होऊ देत. एक यंदा प्रिव्हियसमध्ये आहे. हे पहा वामनराव, शेणातले किडे शेणातच राहतात, ते बाहेर पडतात. माझे वडील अजिजी करून सांगत होते. ते मी काही ऐकणार नाही. पैसे घेतल्याशिवाय येथून हलणार नाही. हे नवीन घर बांधले त्याच्यासाठी तुमच्याजवळ पैसे आहेत. मुलांना इंग्रजी शाळेतून शिकविण्यासाठी तुमच्यापाशी पैसे आहेत. फक्त सावकाराचे देणे देण्यासाठी मात्र पैसे नाहीत. अहो, सावकारांचा वसूल आला नाही तर आम्हास तरी पगार कोठून मिळणार? ते काही नाही, आम्हालाही मालकासमोर उभं राहावयास शरम वाटते. रुपये द्या. वामनराव रागाने बेमूवर तो खोरपणे बोलत होता. तो तरी काय करेल? तोही गुलामच. वामनराव, काय सांगू तुम्हाला. घर ते काय हो, केंबळी घर, मापाच्या भिंती. तिचा आग्रह म्हणून बांधली मठी. उभारला हा गुरांचा गोठा. परंतु हे लहानसे घर बांधावयासही तिच्या हातातल्या पाटल्या विकाव्या लागल्या. वडील शर्मिंदे होऊन सांगत होते. वडील बाहेर बोलत होते. घरात आईच्या भातात डोळ्यातील टिपे गळत होती. पोटात शोक मावत नव्हता. भात गिळवला नव्हता.
घर बांधायला पाटल्या विकल्या सावकाराचे देण्यासाठी बायको विका, असे वामनराव निर्लज्जपणे बोलला. विजयसारखी आई उठली. मोरीत जाऊन हात धुवून ती बाहेर आली. तिच्या डोळ्यातून शोकसंतापाचा जणू ठिणग्या बाहेर पडत होत्या. ती थरथरत होती. ओटीच्या दारात उभे राहून आई त्वेषाने म्हणाली, या ओटीवरून चालते व्हा, बायको विका असे सांगायला तुम्हाला लाज नाही वाटत? तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? तुम्हाला बायको आहे की नाही? येथून चालते व्हा व त्या सावकाराला सांगा की घरादाराचा लिलाव करा, परंतु असे बोलणे ऐकू नका. खुशाल दवंडी पिटा, जप्ती आणा, परंतु पोराबाळांच्या देखत असे अभद्र बोलू नका. ठीक आहे, आम्ही तरी त्याचीच वाट पाहत आहोत. या महिन्यात तुमच्या घरादाराची जप्ती नाही झाली तर मी वामनराव नव्हे, एका बाई माणसाने भाऊराव आमचा असा अपमान करावा का? वामनरावांनी वडिलांना विचारिले, तू घरात जातेस की नाही? माझे वडील रागाने बोलले. आई निमूटपणे घरात गेली व रडत बसली. अश्रूंशिवाय कोणता आधार होता? बाहेर ओटीवर वडील वामनरावांची समजूत घालीत होते. हो ना करता करता 25 रुपये घेऊन कारकून निघून गेला. वडील घरात आले. तुम्हा बायकांना कवडीची अक्कल नसते. तुम्हाला काही समजत नाही. सकाळपासून किती जपून त्याच्याजवळ मी वागत होतो, त्याची मनधरणी करीत होतो. चुलीजवळ फुंकीत बसावे एवढेच तुमचे काम. चुलीजवळ फुंकीत बसावे एवढेच तुमचे काम. उद्याचे मरण तुम्ही आज ओढवून घ्याल. रागाने का कोणते काम होत असते? गोडी गुलाबीने घ्यावे लागते. आमची कशी ओढाताण होत असेल त्याची तुम्हाला काय कल्पना? वडील आईला बोलू लागले. पदोपदी अपमान करून घेण्यापेक्षा आज मेलेले काय वाईट? कुत्र्यासारखे हिडीस पिडीस करून घेऊन जगण्यात काय गोडी? उद्यापेक्षा आजच मरणे म्हणजे सोने आहे. आणू द्या जप्ती, होऊ द्या लिलाव. आपणही मोलमजुरी करू. मथुरच्या तिकडे राहावयात जाऊ. मजूरसुद्धा मेली असली अभद्र बोलणी, अशी घाणेरडी बोलणी ऐकून घेणार नाहीत. चला आपण मोलमजुरी करू. धरित्रीवर निजू. झऱ्याचे पाणी पिऊ. झाडाचा पाला ओरबडून खाऊ. चला. आई भावनाविवश झाली होती. बोलणे सोपे, करणे कठीण. दुपारची वेळ झाली म्हणजे समजेल सारे, असे बोलून वडील बाहेर गेले. धाकटे भाऊ आईजवळ जाऊन म्हणाले, आई रडू नकोस. तू रडलीस म्हणजे आम्हाला रडू येते. आई तू सांगशील ते काम आम्ही करू. रडू नकोस आई. लहान मुले मोठ्याने आईची समजूत घालीत होती. फुले झाडाला आधार देत होती. करुण असे ते दृश्य होते. श्यामची आई रात्र 32वी. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक. सुफळ संपूर्ण. श्यामची आई रात्र 33वी. गरिबांचे मनोरथ. श्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल. आईचे दुःखी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्ट नसेल झाला. श्याम, तुझ्या तोंडावर हल्ली रम्य हास्य नाही. हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस? तुला काय होते आहे? मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत? रामने विचारले. राम, आपल्या देशात अपरंपार दुःख, दैन्य, दारिद्र्य आहे. मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे. त्या माझ्या भारत मातेच्याच जणू आहेत. ही भारत माता दैन्यात, दास्यात, कर्जात बुडाली आहे. तिच्या मुलांना खायला नाही, प्यायला नाही, धंदा नाही, शिक्षण नाही. माझे आतडे तुटते रे. हे दुःख माझ्याने पाहत नाही. माझी छाती दुभंगून जाते. पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे. जिकडे तिकडे कर्ज, दुष्काळ व रोग. लहान लहान मुले जन्मली नाहीत, तो मरत आहेत. कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही. तेज उत्साह कोठे दिसत नाही. जीवनाचे झरेच जणू आटून गेले. पारतंत्र्य सर्वभक्षक आहे, सर्वसंहारक आहे. हिंदुस्थानात आज मरण आहे, जीवन नाही, शोक आहे, आनंद नाही, कृतज्ञता आहे, कृतज्ञता नाही, लोभ आहे, प्रेम नाही, पशुत्व आहे, माणुसकी नाही, अंधार आहे, उजेड नाही, अधर्म आहे, धर्म नाही, भीती आहे, निर्भयता नाही, बंधने आहेत, मोकळेपणा नाही, रूढी आहेत, विचार नाही. हे विराट दुःख, सर्वव्यापी दुःख माझ्या लहानशा हृदयाची होळी करते. माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत. त्यांची सोन्यासारखी जीवने मातीमोल होत आहेत. मी उदास होऊ नये तर काय करू? श्याम बोले ना. श्याम दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे. अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे. बंध पाहून बंध तोडण्यास सरसावे. निराश का व्हावे? वीराला जितकी संकटे अधिक तितका चेव अधिक, स्फूर्ती अधिक. राम म्हणाला, परंतु मी वीर नाही, तुम्ही वीर आहात. मला तुमचा हेवा वाटतो. तुमच्यासारखे निराश न होता सारखे धडपडावे असे मलाही वाटते. परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो. माझी आई टुसणी असते, ती जिवंत आशा नसते. श्याम म्हणाला,
निराश होणे म्हणजे देवाला विसरणे, निराशा म्हणजे नास्तिकपणा. शेवटी सारे चांगले होईल, अंधारातून उजेड येईल असे मानणे म्हणजे आस्तिक्य भाव. राम म्हणाला, परंतु निशा संपून आलेल्या उशेची पुन्हा निशा होणार आहे ना. जग आहे तेथेच आहे, या जगात काय सुधारणा होत आहे ते मला समजत नाही. जाऊ दे, फार खोलात जाऊ नये. आपल्याला करता येईल ते करावे. दगड उचलावा, काटा फेकावा, फुलझाड लावावे, रस्ता झाडावा, कोणाजवळ गोड बोलावे, गोड हसावे, आजाऱ्याजवळ बसावे, रडणाऱ्याचे अश्रू पुसावे. 2 दिवस जगात राहणे माझ्यासारखे याहून जास्त काय करणार. या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कोठवर ठिगळे जोडणार. अरे आपण संघटना करू, नवविचार फैलावू, दैन्य हरू, भाग्य आणू. माझ्या तर रोमरोमी आशा नाचत आहे. राम म्हणाला. प्रार्थनेची घंटा झाली. बोलणे तेवढेच थांबले. प्रार्थना मंदिरात सारी मंडळी जमली. अत्यंत शांतता तेथे होती. आज रामच एक चांगलेसे पद म्हणणार होता. गीतेतील प्रार्थना व भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला. रामने आशेचे दिव्य गाणे म्हटले. एक अंधुक हास्य श्यामच्या ओठांवर खेळू लागले. एका विवक्षित वेळी श्यामनेच ते गाणे रचले होते, परंतु हा दिव्य अदम्य आशावाद आज कोठे त्याच्याजवळ होता. श्याम म्हणजे आशा निराशांच्या द्वंद्वयुद्धाचे स्थान होता. आज असेल उद्या रडेल, आज उड्या मारील व उद्या पडून राहील. श्याम म्हणजे एक कोडे होते. प्रार्थना होऊन गेली. श्यामची गोष्टीची वेळ झाली. श्याम बोलू लागला. गड्यांनो, दापोलीहून निराश होऊन मी घरी गेलो होतो. आईजवळ काहीतरी बोलण्यासाठी मी गेलो होतो. आई, या शाळेत शिकणे आता अशक्य झाले आहे. वडील फी देत नाहीत व शाळेत नादारी मिळत नाही. मी करू तरी काय. वडील म्हणाले, शाळेत नादारीसाठी उभा राहा. मी वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात, अरे श्याम, गरीब का तू आहेस, बस खाली. आई, आपण एकदा श्रीमंत होतो हे लोकांना माहीत आहे, परंतु आज घरी खायला नाही हे त्यांना माहीत नाही. सांगितले तर पटत नाही. वर्गातील मुले मला हसतात. मी खाली बसतो. श्याम, तू आता शाळा सोडून दिली पाहिजेस, आई शांतपणे म्हणाली. आई, आताशी तर 5वी इयत्ता माझी पास झाली. एवढ्याच शाळा सोडून काय करू. आज माझा काय उपयोग आहे. मला आज काय कमवता येणार आहे, असे मी आईला विचारले. तुला कुठेतरी रेल्वेत लावून देऊ असे ते म्हणत होते. ते तरी काय करतील. तुला फी वगैरे द्यावी लागते. घरी कुरकुर करतात. शाळा सोडणे हेच बरे. धर कोठे नोकरी मिळाली तर. आई म्हणाली. आई, एव्हापासूनच का नोकरी करावयास लागू. या वयापासून का हा नोकरीचा भुंगा पाठीमागे लावून घेऊ. आई, माझ्या केवढाल्या उड्या, केवढाले मनोरथ, किती स्वप्ने. मी खूप शिकेन, कवी होईन, ग्रंथकार होईन, तुला सुखवीन. आई, साऱ्या आशांवर पाणी ओतावयाचे, सारे मनोरथ मातीत लोटावयाचे. मी जणू कवी होऊनच बोलत होतो. भावना मला बोलवीत होती, माझ्या ओठांना नाचवीत होती. श्याम, गरिबांच्या मनोरथांना धुळीतच मिळावे लागते. गरिबांच्या स्वाभिमानाला मातीत मिळावे लागते. गरिबांना पडेल ते करणे भाग आहे. पुष्कळशा सुंदर कळ्या किडीच खाऊन टाकतात. आई म्हणाली. आई, मला फार वाईट वाटते. माझ्याबद्दल तुला नाही का काहीच वाईट वाटत. तुझ्या मुलांच्या जीवनाचे मातेरे व्हावे असे तुला वाटते. मी मोठा व्हावे असे तुला नाही वाटत. मी आईला विचारले. माझ्या मुलाने मोठे व्हावे, परंतु पित्याला चिंता देऊन, पित्याला दुःख देऊन मोठे होऊ नये. स्वतःच्या पायांवर उभे राहून मोठे होता येत असेल तर त्याने व्हावे. पित्यावर विसंबून राहायचे तर त्याच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे. आई म्हणाली. आई, मी काय करू. मला मार्ग दाखव. आजपर्यंत तू मला शिकविलेस. यावेळेस काय करू ते तूच सांग. मी आईला म्हटले. आईबाप सोडून ध्रुव रानात गेला. घरदार सोडून तो वनात गेला. देवावर व स्वतःवर विश्वास ठेवून तो रानात गेला. तसं तू घर सोडून जा. बाहेरच्या अफाट जगात जा. ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली, उपवास केले. तू त्याप्रमाणे विद्येसाठी कर. तपश्चर्या केल्याशिवाय काय मिळणार. जा, स्वतःच्या पायांवर उभा राहा. उपास तापास काढ. आयास सायास कर. विद्या मिळव. मोठं होऊन विद्यावंत होऊन घरी ये. आमचे आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत. कोठेही असलास तरी तुझ्याजवळ मनाने मी आहेच. दुसरे मी काय सांगू. आईने स्वावलंबनाचा उपदेश केला. आई, मी खरेच जाऊ का. माझ्या मनातलेच तू बोललीस. माझ्या हृदयात तू आहेस, म्हणून माझ्या हृदयातले सारे तुला कळते. आई, तिकडे एक औंध म्हणून संस्थान आहे. तेथे फी वगैरे कमी आहे. मी तिकडे जाऊ. माधुकरी वगैरे मागून जेवण करीन. त्या लांबच्या गावात मला कोण असणार आहे. तेथे कोणाला माहीत आहे. कोणाचे काही काम करीन.
तू कामाची सवय मला लावली आहेसच. ओळखीच्या लोकांच्या दृष्टीआड असले की झाले. जाऊ ना, मी आईला विचारले. जा, माधुकरी मागणे पाप नाही, विद्यार्थ्याला तर मुळीच नाही. आळशी मनुष्याने भीक मागणे पाप. जा. गरीब विद्यार्थ्याला माधुकरीची परवानगी आहे. कसाही राहा, परंतु चोरी चहाडी करू नको, पाप करू नको, सत्याचा अभिमान सोडू नको. इतर सारे अभिमान सोड. आपल्याला देता येईल ती मदत देत जा. गोड बोलावे, हसतमुख असावे. जीभ गोड तर सारे जग गोड. मित्रमंडळी जोड. कोणाला टाकून बोलू नको, हृदय दुखवू नको. अभ्यास झटून कर. आईबापांची आठवण ठेव, बहीण भावांची आठवण ठेव. ही आठवण असली म्हणजे बरे. ही आठवण तुला तारील, सन्मार्गावर ठेवील. जा, माझी परवानगी आहे. ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईबापांचा उद्धार केला. तू विद्यादेवीला प्रसन्न करून घे व आमचा उद्धार कर. आई प्रेरक मंत्र सांगत होती, तारक मंत्र देत होती. आई, तू भाऊंची परवानगी मिळव, त्यांची समजूत घाल. मी सांगितले, मी तुला ती मिळवून देईन, निश्चिंत राहा. तेच अशा अर्थाचे काही बोलले होते असे आईने आश्वासन दिले. रात्री जेवणे चालली होती. सुकांब्याचे लोणचे होते, कुळिताचे पिठले होते. म्हटले, श्याम तू दूर कोटेचा शिकायला जाऊ म्हणत होता, जाऊ द्यावा त्याला. श्याम दूर कोटेचा शिकायला जाऊ म्हणत होता, जाऊ द्यावा त्याला. आई वडिलांना म्हणाली, कोठे जाणार, तेथेही पैसे पाठवावे लागतील. एक झिडकीही उचलून रोख देणे म्हणजे अशक्य झाले आहे. एकेकाळी या हाताने हजारो रुपये मोजले, परंतु याची आठवण कशाला. माझी मतीच चालत नाही, मी लाचार आहे. आज मुलांनी शिकू नये असेच का मला वाटते. आपल्या होतकरू, बुद्धिमान, गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये असे कोणत्या बापाला वाटेल. परंतु करायचे काय, असे वडील मोठे खेदाने म्हणाले. तो जाणार आहे, तेथेही पैसे पाठवावे लागणार नाहीत. तेथे शिक्षण म्हणे फुकट असते. तो माधुकरी मागणार आहे, फक्त जाण्यापुरते 10 रुपये त्याला द्यावे म्हणजे झाले. आई म्हणाली, काही हरकत नाही, स्वतःच्या हिमतीवर कुठेही शिकू दे, नोकरीच धर, असे काहीच माझे सांगणे नाही. फक्त मी शिकवायला असमर्थ आहे एवढेच. माझा आशीर्वाद आहे. वडील म्हणाले. आमची जेवणे झाली. मी आईजवळ बोलत बसलो होतो. आई, मग अण्णा जाणार वाटते, लांब जाणार, लवकर परत नाही येणार. धाकटा पुरुषोत्तम आईला विचारित होता. हो बाळ, तो शिकेल व मग तुम्हाला शिकवील. तुम्हाला शिकविता यावे म्हणून तो लांब जात आहे. आई त्याची समजूत घालीत होती. शेवटी औंध संस्थानात जावयाचे ठरले. वडिलांनी शुभ दिवस पाहिला. जसा जसा तो दिवस जवळ येत होता तशी तशी माझ्या हृदयाची कालवा होत होती. आता मी थोडाच आईला भेटायला वरचेवर येणार होतो. इतके दिवस तिच्याजवळ होतो. पाखरू कंटाळले की भुरकन आईजवळ उडून येत होते. परंतु आता ते दूर जाणार होते. आईला मदत करायला, तिची कृपादृष्टी लाभायला मी शनिवारी रविवारी सुद्धा घरी जावायचा. पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते. आता मोठ्या मोठ्या सुट्टीतही मला घरी जाता आले नसते. पैशाशिवाय येणे जाणे थोडेच होणार. प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार. मला 10 रुपये देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेंगाडावे लागले. परंतु मी शिकण्यासाठी जात होतो. पुढे आईबापास सुख देता यावे म्हणून जात होतो. आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो. हाच एक विचार मला धीर देत होता. डोळ्यातील पाण्याला थांबवीत होतो. परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण, तिचे पाय सुट्टीत कोण चेपील. श्याम, तुझे हात कसे थंडगार आहेत, ठेव रे माझ्या कपाळावर. कपाळाची जशी लाही होत आहे असे आई कोणाला सांगेल. तिचे लुगडे कोण धुईल. जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिने 2 घास जास्त खावे म्हणून कोण खटपट करील. दळताना कोण हात लावील. खोपटीतील लाकडे तिला कोण आणून देईल. आई, मी थारोळे भरून ठेवतो म्हणून कोण म्हणेल. अंगण सारवायला शेण कोण आणून देईन. विहिरीवरून घागर कळशी कोण भरून आणील. मी घरी गेलो की आईला सारी मदत करायचा. परंतु आता केव्हा परत येईन याचा नेमच नव्हता. परंतु मी कोण आईला सुख देऊ पाहणारा. मला कशाला त्याचा अभिमान. देव आहे. ती त्रिभुवनाची आई. तिला साऱ्यांची चिंता आहे. देवाला साऱ्यांची दया, साऱ्यांची काळजी. माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परमथोर आधार तोच, एक तोच. माझी बांधाबांध चालली होती. रात्रीच्या वेळी बैलगाडी निघावायची होती. आज रात्री जाणार हो जाणार. आईला सोडून जाणार. आईने 2 स्वच्छ गोधड्या काढल्या, 1 घोंगडी काढली. मी आईला म्हटले, घोंगडी कशाला मला. एक तरड खाली घालीन, त्याच्यावर एक गोधडी व दुसरी गोधडी पांघरायला. तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला ही घोंगडी असू दे, मला नको. अरे तू परक्या मुलखात चाललास, तेथे ना ओळख ना देख. आजारी पडलास, काही झाले तर असू दे.
आपली. बाळ आमच्या येथे कसेही होईल माझी आई, असे म्हणून ती घोंगडी माझ्या वळकटीत तिने बांधली. मला थोडा चिवडा करून दिला. थंडीच्या दिवसात ओठ फुटू नयेत म्हणून कोकंब तेलाचा तुकडा दिला. आगबोट लागू नये म्हणून 4 आवळ्याच्या वड्या दिल्या. 4 बिब्बेही असू देत असे म्हणाली व लोट्याच्या कोनाड्यातून तिने ते काढून आणले. माझी ममताळू कष्टाळू आई. बारीक सारीक गोष्टीतही तिचे लक्ष होते. रात्री 9 वाजताच गाडी येणार होती. रात्री 9 वाजताच गाडी येणार होती. कसे तरी जेवण उरकले. पोट आधीच भरून आले होते. आईने हातावर दही वाढले. थोडा वेळ गेला. गाडी आली. वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले. मी धाकट्या भावाला म्हटले, आता तू हट्ट करीत जाऊ नकोस. आईला तू मदत कर हो बाळ. आईला आता तू असे म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरविला. मी देवांना नमस्कार केला. आईने सुपारी दिली. ती देवांना ठेवली. नंतर वडिलांच्या पाया पडलो. त्यांनी पाठीवरून हात फिरवला. ते काही बोलू शकले नाहीत आणि आईच्या पायांवर डोके ठेवले व ते पाय अश्रूंनी भिजले. आईने चुलीतला अंगारा आणून लावला. शेजारच्या जानकी वहिनींकडे गेलो व त्यांच्या पाया पडून म्हटले, माझ्या आईला तुम्ही जपा. आजारीपणात मदत करा. जाओ श्याम, आम्ही आहोत आईला. काळजी नको करू, त्या म्हणाल्या. पुन्हा आईजवळ आलो. सांभाळ, ती म्हणाली. मी मानेने हू म्हटले. निघालो. पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला झळमला. पुन्हा त्याला मी पोटाशी धरले. शेवटी दूर केले. मी गाडीत बसतो. वडील पायांनी पाठीमागून येत होते, कारण गणपतीच्या देवळाजवळ मला उतरावायचे होते. तिच्याजवळ गाडी थांबली. मी व वडील देवदर्शनात गेलो. गणपतीला मी नमस्कार केला. त्याचे तीर्थ घेऊन डोळ्यांना लाविले. त्याच्या चरणीचा शेंदूर कपाळी लावला. माझ्या मायबापांना जप असे देवाला सांगितले. पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो. जप हो बाळ, सांभाळ, ते म्हणाले. मी गाडीत बसलो. वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले. गाडी सुरू झाली. बैल पळू लागले. घाटी वाजू लागल्या. माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली. बाहेरच्या जीवनसमुद्रात मी एकटा जाणार होतो. त्या समुद्रात मरणार, बुडणार का बुड्या मारून मोती काढणार. या समुद्रात कोण कोण भेटतील, कोण जोडले जातील, कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील. तारू कोठे रुतेल, कोठे फसेल, सारे अनिश्चित होते. आईने दिलेल्या स्फूर्तीने मी निघालो होतो. तिने दिलेल्या धृतीच्या पंखांवर आरोहण करून चाललो होतो. ध्रुवाप्रमाणे जा, आई म्हणाली. कोठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू परमपवित्र ध्रुव आणि कोठे तुझा शेंबळा लेंबळा पदोपदी चुकणारा घसरणारा चंचल वृत्तीचा श्याम. मी रडत होतो. बाहेर अंधार होता. मुके अश्रू मी गाडीत होतो. गावाची नदी गेली. झोळाई सोमेश्वर गेली. पालगडची हद्द केव्हाच संपली होती, परंतु माझे लक्ष नव्हते. अनेक स्मृती उसळत होत्या व हृदय ओसंडत होते. आई, तिची कृपादृष्टी असली म्हणजे झाले. मग मी भिणार नाही. तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवच कुंडले होती. ती लिहून मी निघालो होतो. मुलाला पोहावयास शिकवून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले. या सागरात मी अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात होतो. कधी चिखलात रुतलो, कधी वाळूत पडलो, कधी लाटांनी बुडविले, परंतु पुन्हा पुन्हा मी वर आलो, वाचलो. अजून सारे धोके गेलेच आहेत असे नाही. अजूनही धोके आहेत, परंतु ज्या आईच्या कृपेने आजवरी तरलो, मरताना वाचलो, पडलेला उठलो, तिचीच कृपा पुढेही तारील. आज माझी आई नाही तरी तिची कृपा आहेच. आई मेली तरी तिची कृपा मरत नसते. तिचा ओलावा आपणास नेहमी आतून मिळतच असतो. श्यामची आई रात्र 33वी. गरिबांचे मनोरथ सुफळ संपूर्ण. श्यामची आई रात्र 34वी. वित्तहीनाची हेटाळणी. श्यामने सुरुवात केली. आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते, कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते होती. वडिलांनी पहिल्यानेच यातील 1-2 मोठी शेते विकली असती तर बहुतेक सारे कर्ज वाढता आले असते आणि शिवाय पोटापुरते शेतभात राहिले असते. परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते. जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे. त्या रात्री आईचे वडील, आमचे आजोबा आमच्या घरी आले होते. त्यांना आम्ही नाना म्हणत असू. माझ्या वडिलांना 4 गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते. वडिलांची समजूत घालता आली तर पाहावी या विचाराने ते आले होते. आजोबा मोठे हुशार, साक्षेपी गृहस्थ होते, व्यवहार चतुर, हिशेबी व धोरणी होते, परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता.
त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसे. स्वभावही थोडा रागीट होता. ज्याला कुशाग्र बुद्धी असते त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही, सारी अक्कल आपणच घेऊन आलेले असे तो मानतो. नानांचा स्वभाव थोडा असाच होता. माझे वडील ओसरीवर पोटे टाकून त्यावर बसले होते. जेवणे झाली होती. आई घरात जेवत होती. बाहेर आजोबा आले व वडिलांजवळ बोलू लागले. नानांनी सुरुवात केली व म्हणाले, हे पहा भाऊ, आज तुम्हाला शेवटचे सांगावयाला आलो आहे. मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचविले होते, परंतु तुम्ही ते मनावर घेतले नाही. परंतु आता गळ्याशी आले. आता सावध झाले पाहिजे. तुम्ही आपली शेत जमीन विकून टाका. निदान प्रथम त्या मारवाड्याचे कर्ज देऊन टाका. दुसरे सावकार मागून पाहू, ते जरा दमाने घेतील व व्याजाचा दरही त्यांचा फार नाही. कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे. दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे, देणे वाढत चालले आहे. याने सर्वनाश होईल. माझे मत ऐका. परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला? दरिद्री पुरुषाला सारे सल्ला देण्यासाठी येत असतात. दरिद्री माणसाला काहीच समजत नाही का? नाना, माझ्या कर्जाची चिंता मला आहे. तुम्हाला पाजर फुटायला नकोत. वडील औपरोधिक बोलत होते. भाऊ, माझ्याच्याने राहवले नाही म्हणून मी आलो. पोटतिडीक आहे म्हणून मी आलो. माझे आतडे येथे अडकलेले आहे म्हणून मी आलो. माझी पोटची पोर तुम्हाला दिलेली आहे म्हणून एवढ्या रात्री चिखलातून आलो. माझे सोन्यासारखे नातू, त्यांना थोडे शेतभात घरदार या गावात राहावे. या पूर्वजांच्या गावातून ते परागंदा होऊ नयेत, देशोधडीस लागू नयेत म्हणून मी आलो. लवकरच जप्ती येईल. लिलावात पै किमतीने मोल जातो. जे तुमचे पायरे शेत 1500 रुपयास तो विसापूरवाला घेत आहे. देऊन टाका. उद्या दर येणार नाही. मारवाडी वार्ता येईल. नानांनी हृदय ओतून सांगितले. नाना, पायरे शेत कसे विकावयाचे? या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो. ते शेत आम्ही वाढविले, मोठे केले. मोठ्या मोठ्या दोंडी उरसफोड करून फोडल्या. कातळात सुरुंग लावले व भात जमीन तयारी केली. 10 मणांचे शेत 3 खंडींचे केले. तेथे विहीर खणली. पायरे म्हणे विका. पायरे शेतावर पोरांचा किती लोभ. मुले शनिवारी रविवारी लहानपणी शेतावरच राहावयाची. तेथेच वांग्याचे भरीत व भात दुर्वांच्या आजीबरोबर खावयाची. तेथे किती आंबे लावले, फुलझाडे लावली. किती त्या शेताशी जिव्हाळ्याचा संबंध. जमीनसुद्धा कशी आहे? सोने पिकेल तेथे अशी आहे जमीन. दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनाशी होत चालली आहे. वडिलांच्या शेतीभातीत भर घालिता येत नाही तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला? जमिनीचा एक तुकडाही माझ्याने विकावणार नाही. काळजाचा तुकडा का कोठे कापता येतो? आपलीच जमीन आपल्याच हातांनी विकायची. आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप, आपली गोठ्यातली गाय विकणे ज्याप्रमाणे पाप, तसे जमीन विकणे ही पाप. जमीन म्हणजे आईच आहे. तिच्या धान्यावर आम्ही पोसलेलो. वडील बोलले. भाऊ मोठ्याला गप्पा मारून जगात भागत नसते. बोलाचीच कडी, बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस चढत नसते. जमीन म्हणे आई. कशी विकायची? दुसऱ्याची विकत घेता येते का? लुबाडता येते का? त्यावेळेस नाही वाटत जमीन म्हणजे दुसऱ्याची आई. मला नका नीती सांगण्याचा आवानू. एकेकाळी तुम्ही दुसऱ्यांच्या शेतावर जप्ती नेत असा, लिलावे करीत असा. या आया हिरावून आणत असा. जमीन विकतात, विकत घेतात. व्यवहार पाहिला पाहिजे. पुढे देवाच्या कृपेने मुले मोठी झाली, रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा घेतील जमीन विकत. ही जमीन नाही तर दुसरी. परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा, राखणार कशा? जप्तीची दवंडी पिटतील, पोलीस येतील, लिलाव होतील, घराला कुलपे टोकतील. सारी शोभा होईल. म्हणजे मग बरे की आपण होऊनच तसा प्रसंग येऊ न देणे, अब्रू सांभाळणे, झाकली मूठ ठेवणे हे बरे. नानांनी विचारले. माझ्या अब्रूचे मी पाहून घेईन. माझी अब्रू म्हणजे तुमची नाही ना? भाऊ म्हणाले. माझीही आहे म्हणून तर आलो. तुम्ही माझे जावई आहात हे विसरलात वाटते. लोक म्हणतील अमक्याच्या जावयाच्या घराची जप्ती झाली. तुमच्या अब्रूत माझीही अब्रू आहे. माझ्या मुलीची अब्रू ती माझीच. जरा विचार करा. आपलाच एका मूर्खासारखा धरणे चांगले नाही. नाना म्हणाले. मूर्ख म्हणा, काही म्हणा, तुम्हाला व जगाला आज मला वाटेल ते बोलून घेण्याची संधी आहे व अधिकार आहे. मूर्ख म्हणा, अडाणी म्हणा. भाऊ म्हणाले. म्हणेनच, म्हटल्याशिवाय राहीन की काय? मोठे सरदार घराण्यातले. आम्ही म्हणे सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली, हुंडा दिला, मुलीचा संसार व्हावा म्हणून दिला, तिच्या आबरूचे धिंडवडे व्हावे म्हणून नाही मुलगी दिली मी.
तुम्ही सरदार ना, हेच का सरदार? ना बायकोच्या अंगावर फुटका मणी, ना धड ल्यायला ना खायला, हेच का सरदार? दारात सावकाराचे धरणेकरी आहेत, बायकोला वाटेल ते बोलत आहे, हेच का सरदार? नाही नीट घरदार, नाही काही, हीच का सरदारी? आम्ही म्हणे सरदार. केवढी ऐट होती. 30 वर्षे संसार केलात का धन लावलीत? पैची अक्कल नाही मिळवलीत. साऱ्यांनी तुम्हाला फसविले व हाकलून दिले. डोळे उघडा थोडे. सरदार भिकाऱ्याची लक्षणे आणि म्हणे सरदार. अरे बोवा, स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतो ते तरी ऐकावे. तेही नाही. हा काय चावटपणा चालविला आहे? या गाढवपणाला काय म्हणावे? भाऊ, हा गाढवपणा आता पुरे. मी सांगतो तसे करा, असे नाना बोलत आहे. तो घरातून आई तेथे आली. ती बोलणी घरात आईला ऐकवत ना, तरी मोठ्या कष्टाने ऐकत होती. परंतु आता तिची शांती भंगली. ती बाहेर येऊन नानांना म्हणाली, नाना, माझ्या घरात तुम्ही बसलेला आहात. तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत. आता वाटेल तसे बोलू नका. सारे जण खडे मारतात म्हणून तुम्ही मारू नयेत. नाना, तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी म्हणून या भरल्या घराला अवकळा आली. वाईट दिवस आले. तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वी यांचे सोन्यासारखे चालले होते. त्यांची सरदारकी कशाला काढता? स्वतःच्या मुलीचे नशीब वाईट असे म्हणा. आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला, अब्रूने दिवस काढले, ते त्यांच्या पुण्याईने. मी अभागी आहे, तुमची मुलगी अभागी आहे. त्यांच्याने जमीन विकवत नाही तर नाही, काय व्हायचे ते होईल. परंतु मन दुखवू नका. होणारे होऊन जाते, परंतु मने मात्र दुखावलेली राहतात. नाना, फुटलेले मोती सांधता येत नाही. मने वाईट झाली की जोडता येत नाहीत. त्यांचे मन दुखवू नका. माझ्या देखत वेडेवाकडे काही बोलू नका. स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही? कसेही असले तरी ते माझे पती आहेत. आमचे काय व्हायचे असेल काही ते हो, ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सारे. मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते? देवाला सारे कळत आहे. बुद्धी देणारा तोच आहे. नाना, उगाच शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका. मुलीला व तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यास या. 2 गोड शब्द बोलावायचे या. तुमचा आशीर्वाद प्रेम द्या, बाकी काही नको, शिव्या नको. नाना बोलते याची क्षमा करा. सरदार घराणे. नाना, नव्हते का सरदार घराणे? सारा गाव मान देत होता. तुम्हीच नव्हते का पाहिले? सारे दिवस सारखे नसतात. यावर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल. झाड वाळून गेले तर पुन्हा पालवी फुटेल. नाना, रागवू नका. मी तुमच्या पाया पडते. आमचे जसे व्हायचे असेल तसे हो, परंतु यापुढे तुम्ही कधी यांना टोचून नका बोलू. माझे एवढेच मागणे आहे. असे म्हणून आई खरोखरीच नानांचे पाय धरावयास गेली. बयो, उठ, तुझी इच्छा आहे तर हा पहा, मी जातो. आजपासून पुन्हा तुमच्या कवाडात पाय टाकणार नाही, समजलीस? माझे म्हाताऱ्याचे काय अडले आहे? नाना, असा अर्थाचा अनर्थ करू नका, त्रागा करू नका. तुम्ही येत जा. मी जशी तुमची मुलगी तशीच त्यांची पत्नी. मला साऱ्यांकडे पाहिले पाहिजे. मला तुम्ही हवेत व हेही हवेत. नाना, आम्हाला भाग्य सोडून गेले, भाऊबंद सोडून गेले. तुम्ही सोडून जाणार का? नाना, तुम्ही येत जा. प्रेमाने आम्हाला भेटावयास येत जा. बयोकडे येत जा तुमच्या. याल ना? आईचा गळा दाटून आला. नाही, मी आता येणार नाही. जेथे आपल्या शब्दाला मान नाही तेथे कशाला जा, असे म्हणत नाना निघून गेले. नाना, तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओठचा शब्दच तुम्हाला प्रिय ना? गेले. काय करायचे जाऊ दे. तुम्ही आता पडा. कपाळाला तेल चोळू का? म्हणजे शांत वाटेल. आई वडिलांना म्हणाली. या कपाळ करंट्याच्या कपाळाला तेल कशाला? तू तिकडे आत जा. मला एकटाच पडू दे. वडील त्राग्याने म्हणाले. गरीब बिचारी आई. ती उठून गेली. धाकटा पुरुषोत्तम निजला होता. त्याच्या अंगावरचे पांघरून सरसावून ती गेली. कोठे गेली? कोठे म्हणजे तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसादेवीजवळ अश्रू ढाळीत बसली. आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते. वारा स्तब्ध होता. आकाश स्तब्ध होते. माझी आई रडत बसली होती. ते रोऊन तिला रडवीत होते. माझ्या आईला रात्रंदिवस रोऊन रडवीत होते. श्यामची आई. रात्र 34वी. वित्तहानीची हेटाळणी सुपळ संपूर्ण. श्यामची आई. रात्र 35वी. आईचे चिंतामय जीवन. मी औंध संस्थानात शिकावयास गेलो होतो, परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावयाची होती. मी तेथे कसे तरी दिवस काढत होतो ते मी सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात. मला माझ्या आईच्या आठवणी सांगावयाच्या आहेत. त्या आठवणींपुरता माझा जो संबंध येईल तो मात्र मला सांगणे भाग आहे. पुण्यास माझ्या मावशीजवळ माझा सर्वात धाकटा भाऊ सदानंद होता.
पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला असे आम्हाला सर्वांस वाटत असे. परंतु प्लेगमध्ये पुण्यास एकाएकी सदानंद आम्हास सोडून गेला. दत्तगुरू म्हणत गेला. ते पहा मला बोलवीत आहेत, मी जातो असे म्हणत तो गेला. मी औंधला होतो तेथेही प्लेग सुरू झाला. एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा, तेथेही प्लेग आहे हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत होता. सदानंदाचे दुःख ताजे होते. किती दिवस झाले तरी तिच्या डोळ्यांचे पाणी खळेना, परंतु ते दुःख कमी होत आहे तो तिला माझी चिंता जाळू लागली. चिंतामय तिचे जीवन झाले होते. प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे असे सांगण्यात आले. मी कोठे जाणार? पैसे तरी जवळ कोठे होते? मी माझ्याजवळची घोंगडी विकली, काही चांगली पुस्तके विकली, 5 रुपये जमा झाले व पुन्हा औंध सोडून मी निघालो. 2-3 महिने शाळा बंद राहील असा अंदाज होता. मी हरणे बंदरात उतरलो. गाडी ठरवून पालगडास आलो. पहाटेच्या वेळेस मी गाडीतून उतरलो. वडाच्या झाडावर गरुड पक्षी आले होते. ते मोठ्याने ओढून गाव जागा करीत होते. आजूबाजूला भोपाळ्या, कोठे वेदपठण ऐकू येत होते. मी भाडे देऊन माझ्या कवाडात शिरलो. मला वाईट वाटत होते. मला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा जोराने आठवण येऊन ती रडेल अशी भीती वाटत होती. हळूहळू मी अंगणात आलो. अंगणातून ओटीवर आलो. घरात आई ताक करीत होती. ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे म्हणत होती. गोड मधुर प्रेमळ गाणे. गोकुळात काशी तू दही दूध लोणी, परब्रह्म होतसी तू नेणे परी कोणी. एक राधा मात्र झाली वेडी तुझ्यासाठी, पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी हे गाणे म्हणत होती. मी ओटीवर ते गाणे ऐकतच उभा राहिलो. दार लोटण्याचे धैर्य होईना, परंतु किती वेळ उभा राहणार. शेवटी दार लकटले. थाप मारली. कोण? आईने विचारले. मी श्याम असे उत्तर दिले. श्याम आला रे माझा बाळ? आला हो असे म्हणत लगबगीने येऊन आईने दार उघडले. आईने मला पोटाशी धरिले. देवांना नमस्कार कर, मी त्यांना गुळ ठेवते हो. आधी बस. किती रे तुझ्या वाटेकडे डोळे लाविले होते? त्याला देवाने नेले. म्हटले दुसरा दृष्टीत पडतो की नाही असे म्हणताना आईचा कंठ भरून आला व मीही रडू लागलो. वडील स्वच्छच गेले होते. ते अंगणात येतात आई पुढे येऊन म्हणाली. म्हटलं श्याम आला हो आपला, आत्ताच आला. ते पाय धुवून घरात आले. मी त्यांना नमस्कार केला. श्याम गणपतीवर आवर्तने करीत होतो, आला शेवटी. खुशाल आहेस ना? सदानंद गेला असे म्हणून त्यांनी डोळ्यांना उपरणे लावले. नीट जरा अंथरुणावर, बाहेर थंडी आहे आई मला म्हणाली. मी कपडे काढले. चूळ भरून आईच्या अंथरुणावर निजलो. आईची चौघडी अंगावर घेतली. ती चौघडी नसून जणू आईचे प्रेमच पांघरले होते. मी जणू आईजवळ तिच्या कुशीतच निजलो आहे असे मला वाटत होते. त्या दिवसाचे ते पहाटेचे आईच्या अंथरुणावर निजणे, तिच्या पांघरुणात निजणे ते अजून मला आठवते आहे. कितीतरी वेळा रात्री अंथरुणात असताना मी माझ्या आईच्या कुशीत आहे हा विचार मी करीत असतो. ही भावना माझ्या जीवनात भरलेली आहे. आईचे हात माझ्या भोवती आहेत असे कितीदा तरी मला वाटते व मी गहिवरतो. घरी येऊन नव्याचा जुना झालो. धाकटा पुरुषोत्तम घरातील व गावातील हकीकती सांगत होता. मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो. औंधला कवठाच्या फळाच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली ते त्याला मी सांगितले. कोकणात कोंबडीच्या अंड्याला कवट म्हणतात, कोकणात कवठाचे फळे नाहीत. औंधला एक मित्र मला म्हणाला, तुला कवट आवडते रे? मी त्याच्यावर संतापलो. माझे मित्र त्याला हसले. औंधला तळ्यात एक दिवस मी कसा बुडत होतो, तेथील यमाईचे देऊळ, रानातील मोर सारे त्याला सांगत होतो. पुरुषोत्तमही कोणी पाटीलवाडीचा मनुष्य पसारायला गेला असता साप चावून कसा मेला, कोणाची गाय चरताना पान लागून कशी मेली वगैरे मला सांगितले. गोष्टी तसे काही दिवस गेले. आता जवळजवळ महिना होऊन गेला तरी औंधची शाळा उघडली नव्हती. माझ्या वडिलांना ते खरे वाटेना. तिकडे माझे जमत नाही म्हणून हात हलवीत परत आलो असे त्यांना वाटू लागले. अशी शंका त्यांच्या मनात दृढावत होती. एके दिवशी रात्री पुरुषोत्तमजवळ गोष्टी बोलत मी अंथरुणावर पडलो होतो. दोघे भाऊ प्रेमाने एका पांघरुणात निजून बोलत होतो. एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेवले होते. गोष्टी ऐकता ऐकता पुरुषोत्तम झोपला व मलाही झोप लागली. परंतु एकदम दचकून जागे झालो. कोठून तरी उंचावरून पडलो असे स्वप्नात पाहिले. मी जागा झालो तेव्हा पुढील संवाद माझ्या कानांवर पडला. आई गोवऱ्या निशीत होती. दुसऱ्या दिवसाच्या भाजीची तयारी चालली होती. वडीलही गोवऱ्या निवडीत होते. हाताने काम चालले होते व उभयता बोलत होती.
त्याच्याने तिकडे शिकणे होत नसेल म्हणूनच तो आला. प्लेगची सबब सापडली, अजून का शाळा उघडली नसेल असे वडील म्हणाले. तो खोटे का बोलेल? त्याला तिकडे हाल काढावे लागतात तरी तो परत जाणार आहे. येथे फुकट खायला काही तो राहायचा नाही. मी राहू देणार नाही असे माझी आई माझी बाजू घेऊन बोलत होती. त्यावेळेस तो गोपाळ पटवर्धन रेल्वेत लावून देणार होता. बरे झाले असते. या दिवसात नोकरी तरी कोठे आहे? परंतु तुम्हा मायलेकरांना पसंत पडले नाही, वडील पुन्हा म्हणाले. पण इतक्यात त्याला नोकरी करायची नाही. तो शिकेल, तो येथून जाईल. हो, तो घरबशा होणार नाही. खायला काळ व भुईला भार होणार नाही. आई म्हणाली, तुला तुझी मुले नेहमी चांगलीच वाटतात. शेवटी माझेच खरे होईल. तिकडे जमत नसेल म्हणून आला. एक दिवस रिंग बाहेर पडेल. वडील आपलेच म्हणणे पुढे चालवित होते. शेवटी माझ्याने राहावे ना. मी अंथरुणातून उठून बसलो व म्हणालो, भाऊ, मी काही चोरून ऐकत नव्हतो. मी एकदम जागा झालो. तुमचे म्हणणे ऐकले. मी उद्याच येथून जातो. मग औंधला प्लेग असो वा नसो. माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही तर येथे कशाला राहू? मी केवळ खाण्यासाठी व माशा मारीत बसण्यासाठी येथे आलो नव्हतो. प्लेग होता तरी मी तेथेच राहणार होतो. जाण्या येण्याचा खर्च नको म्हणून. परंतु परगावच्या विद्यार्थ्यास तेथे राहू देत ना म्हणून आलो. मी उद्याच जातो. आई, उद्याच मी निघतो. त्यांचे नकोरे म्हणणे मनावर घेऊ. तिकडचा प्लेग थांबू दे, मग जा हो शा. माझे वेडीचे ऐक. आई म्हणाली, मी थांबणार नाही. उद्या येथून माझी रवानगी कर. भाऊ, पुन्हा एकदा 10 रुपये तुमच्याजवळ मागितले पाहिजेत. तेवढी कृपा करून द्या. आई, चिंता करू नको. देव तारी त्याला कोण मारी. ज्याला जगवावयाचे त्याला तो रोगाचा भर साथीतही जगविल, अफाट समुद्रातही तारील. मी म्हटले, तू तरी त्यांचाच ना मुलगा. तुझ्या लहानपणीचा हट्टी स्वभाव थोडाच जाईल. जा बाबांनो, कुठेही खुशाल राहा म्हणजे झाले. माझे मेलीचे डोळे देव का मिटवीत नाही काही समजत नाही. चांगली सोन्यासारखी पोरे नेतो, आम्हाला रडावयाला राखतो असे आई रडत म्हणाली. रात्र गेली, दिवस उजाडला. मी आईला म्हटले, माझे जाण्याचे ठरले आहे. आज नाही तर महिन्याभराने जावेच लागणार ना. तू परवानगी दे. शेवटी आईने संमती दिली. दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती लादीत नसे. शरणागती हेच तिचे बळ होते. तिने कसलाच एका धरला नाही. तिचे प्रेम बांधणारे नव्हते, मोकळीक देणारे होते, स्वातंत्र्य देणारे होते. वडिलांवर रागावून मी परत जावायच निघालो. आईला रडे आवरेना. एक पोटचा गोळा प्लेगने बळी घेतला होता. दुसरा प्लेगात उडी घ्यायला जात होता. परंतु ती काय करणार? बाप लेकांच्या झगड्यात ती गाय मात्र रडविली जात होती. मी आईच्या पाया पडलो, वडिलांचे पाय धरले. उभयतांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो. अभागी श्याम आईचे न ऐकता निघाला. मी गाडीत बसलो. गड्यांनो, आईचे तेच शेवटचे पार्थिव दर्शन. त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडली नाही. तिची भस्ममय मूर्ती शेवटी स्मशानात मी पाहिली. आईला मी त्यावेळेस कायमची सोडित आहे. तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे अशी मला कल्पनाही नव्हती. परंतु मानवी आशा विरुद्ध देवाची इच्छा, हे कठोर सत्य मला अनुभवायचे होते. दुसरे काय? श्यामची आई. रात्र 35वी. आईचे चिंतामय जीवन सुफळ संपूर्ण.